अमरावतीतील मुथूट फिनकॉर्प फायनान्स कंपनीतील कथित घोटाळा प्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे। मॅनेजरसह आतापर्यंत 3 आरोपींना अटक करण्यात आली असून पोलिसांनी 90 ग्रॅम सोन्याची रिकव्हरी केली आहे। पोलिसांच्या माहितीनुसार आरोपींनी संगनमत करून ग्राहकांचे सोने सराफा व्यापाऱ्याकडे गहाण ठेवले होते। या प्रकरणात पोलिसांनी संबंधित सराफा व्यापाऱ्याकडनं तब्बल 90 ग्रॅम सोने जप्त केले आहेत। तसेच आरोपींकडनं एक वाहनही जप्त करण्यात आले आहे। आतापर्यंत तब्बल 30 जणांनी पोलिसांकडे तक्रारी दाखल केल्या असून त्यांच्या सुमारे 47 लाख रुपये किमतीच्या सोन्याचे कथितरित्या गहाण व्यवहार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणाचा तपास सुरू असून आणखी आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता असल्याची माहिती डीसीपी श्याम घुगे यांनी सिटी न्यूजशी बोलताना दिली आहे। पोलिसांना सर्वप्रथम अर्ज प्राप्त झाले। त्या अर्जाच्या माहितीवरून जेव्हा चौकशी करण्यात आली त्यावेळेस असं निदर्शनास आलं की जी फिनकॉर्प कंपनी आहे मुथूटची, मुथूट फिनकॉर्प म्हणून असलेली जी ब्रँच आहे अमरावतीची, त्या ब्रँचमध्ये बँक मॅनेजर यांनी लोकांचा विश्वास संपादन करून त्यांच्या सोन्याबाबत आणि रकमाबाबत दोन्ही बाबत अपहार केलेला आहे। आणि त्यामध्ये बँकेचा मॅनेजर त्याचबरोबर बँकेचे इतर 2 कर्मचारी अशा तिघांना अटक केलेली आहे। या तपासाच्या आधारे आतापर्यंत त्यांनी घेतलेल्या प्रॉपर्टीचे कागदपत्र आपण जप्त केलेले आहेत। तसेच आरोपीची गाडी जप्त केलेली आहे, 4 व्हीलर, आणि ज्या सोनाराकडे सोनं ठेवलं होतं अशा 2 सराफा व्यवसायाकडून 90 ग्राम सोनं आपण हस्तगत केलेलं आहे। उर्वरित तपास चालू आहे। या संदर्भात सामान्य माणसांना जो प्रश्न पडला की आमचं सोनं सुरक्षित आहेत का, ते वापस मिळणार का, या संदर्भात सुद्धा त्यांना काय समाधानकारक काय? त्यामध्ये आणखी तपास प्रगतिशील आहे। आत्ताच कोणत्याही एका व्यक्तीचं किंवा सर्वांचं समाधान करणं शक्य नाहीये। ज्यावेळेस तपास पूर्ण होईल, प्रत्येक मॅन टू मॅन जी केस आहे प्रत्येकाची गोल्ड लोनची, ती बघून त्यात झालेला एकंदरीत अपहार आणि त्यामध्ये बँकेत असलेलं सोनं कोणत्या पद्धतीने ठेवलेलं आहे हे सगळं पाहिल्याशिवाय आजच त्यामध्ये वक्तव्य करणं योग्य होणार नाही। आतापर्यंत काय निष्पन्न झालं, यामध्ये किती कोटीचा किती लाखाचा हा व्यापार झाला आहे? लाखाचा किंवा कोटीचा असं सहज सांगणं शक्य नाही। सुरुवातीला आपल्याकडे 30 जे कंप्लेनंट अर्जदार होते त्यातून तर 47 लाखाचे ते आणि 700 ग्राम सोनं असं होतं। त्याची व्याप्ती वाढत आहे, ते नंतर आपण तपासाअंती पूर्ण एकत्र सांगू। शेवटचा प्रश्न, काय नागरिकांनी काय सावधगिरी बाळगायला पाहिजे? या ठिकाणी फायनान्स कंपनीमध्ये लोक पैसे भरतात किंवा व्याजाची रक्कम भरतात, पावती नाही घेत, म्हणजे निष्काळजीपणा करतात, यावर काय? आपण कुठल्याही बँकेत किंवा कुठेही व्यवहार करत असलो तर जो अधिकृत व्यवहार आहे तोच व्यवहार झाला पाहिजे। उदाहरणार्थ बँकेची जर सिस्टीम असेल की ऑनलाईन पैसे पेड करायचे तर आपण ऑनलाईनच दिले पाहिजेत, कॅशमध्ये देऊ नये। दुसरं की आपण तिथे गेल्यानंतर आपल्याला विशिष्ट पावती मिळते ही जर माहीत आहे तर त्यावेळेस हस्तलिखित पावती आपण स्वीकारू नये, त्याच पावतीचा आग्रह धरावा, अन्यथा आपली रक्कम परत घ्यावी। दुसऱ्या दिवशी ज्या दिवस त्यांची सिस्टीम चालू असेल त्या दिवशी जाऊन ते पैसे भरावे, जेणेकरून आपल्या विश्वासाचा कोणी गैरफायदा घेणार नाही, एवढी काळजी प्रत्येक नागरिकांनी घेणे आवश्यक आहे। मुथूट फिनकॉर्प प्रकरणात आणखी किती आरोपी समोर येतात आणि ग्राहकांचे किती सोने किंवा रक्कम परत मिळते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे।